एखाद्या माणसाचं चरित्र त्याच्या दिसण्यावरून ठरतं का? सुंदर दिसणारी माणसं चांगली असतात का? गरीब माणूस चुकीचे निर्णय का घेतो? आणि एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर चांगलं करून सुद्धा त्याचं आयुष्यात चांगलं का होत नाही, याची उत्तरं ह्या पुस्तकात आहेत. नमस्कार, मी पृथ्वी आणि लाईफ विथ पृथ्वी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे, जिथे मी पुस्तक तसेच इतर गोष्टींबद्दल बोलणार आहे. आणि हा आपला आजचा पहिला व्हिडिओ आहे. आज मी ज्या पुस्तकाबद्दल तुम्हाला सांगणार आहे ते पुस्तक आहे वि. स. खांडेकर साहेबांचं. हे पुस्तक त्यांनी 1938 साली लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक लिहिताना त्यांनी काय विचार केलाय माहिती नाही, कारण असं वाटतं की हे आजच्या काळातलं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे दोन ध्रुव. अशा लोकांनी हे पुस्तक वाचलेलं असावं, कारण हे वि. स. खांडेकरांच्या खूप प्रसिद्ध पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे. चला, आज आपण ह्या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू करणार आहे. सुरुवातीला मला असं वाटत होतं की हे पुस्तक फक्त श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील दरी दाखवते, पण असं अजिबात नाही आहे. हे पुस्तक आपल्याला फार जास्त विचार करायला लावतं. ही कादंबरी पैशाबद्दल नाही आहे, ही कादंबरी माणसांबद्दल आहे, त्यांच्या निर्णयाबद्दल आहे, त्यांच्या कमकुवतपणाबद्दल आहे. आणि समाज ज्या गोष्टींना यश समजतो त्या खरंच यश आहेत का, हाही विचार करायला भाग पडतं. या कादंबरीमध्ये दोन ध्रुव आहेत. एका बाजूला पैसा, प्रतिष्ठा, यश, सौंदर्य, आणि दुसऱ्या बाजूला गरिबी, संघर्ष, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता. पण लेखक फक्त हे दोन वर्ग दाखवत नाही. या कादंबरीचा मेन उद्देश हाच आहे की हे दोन ध्रुव एकमेकाला समजून घेतात का, की फक्त एक वरचा वर्ग खालच्या वर्गाचा फक्त उपभोग करून घेतो. हा मेन उद्देश या पुस्तकातून लेखकाला सांगायचा आहे. या पुस्तकाची खरी ताकदमध्ये ह्याच्यामध्ये असणाऱ्या व्यक्तिरेखा, कॅरेक्टर्स. आणि मला असं वाटतं की या पुस्तकातलं प्रत्येक पात्र समाजामधील एक प्रत्येक पात्राला दर्शवतं. पहिलं पात्र आहे रमाकांत. समाज ज्याचं कौतुक करतो असा यशस्वी, बुद्धिमान आणि श्रीमंत लेखक. पण सार्वजनिक प्रतिमा आणि खाजगी आयुष्य याच्यामध्ये किती अंतर असू शकेल हे आपल्याला रमाकांतला वाचल्यानंतर कळेल. रमाकांत हा हुशार आहे, श्रीमंत आहे, बुद्धिमान आहे, परंतु तो प्रत्येक गोष्टीला सौंदर्याच्या रूपामध्ये बघतो. त्याचं लग्न वत्सला नावाच्या एका मुलीशी झालेलं आहे. अतिशय गुणवान मुलगी आहे, अतिशय चांगली मुलगी आहे, परंतु ती दिसायला चांगली नाही म्हणून रमाकांत कायम तिचा तिरस्कार करतो. तिचं नाव आहे वत्सला, आणि ही वत्सला या कादंबरीतील सगळ्यात आवडतं पात्र आहे. तिचं सौंदर्य तिच्या चेहऱ्यामध्ये नाही तर तिच्या मनामध्ये आहे. दुसरं पात्र आहे सुरंगा. कदाचित या कादंबरीमधील सर्वात गैरसमज झालेलं पात्र कुठलं असेल तर ते सुरंगा आहे. तिचे निर्णय योग्य की अयोग्य हा प्रश्न करण्यापेक्षा मला असं वाटतं की तिने ते निर्णय का घेतले असावे. सुरंगा ही कोकणातील एका खेडेगावामध्ये राहते, पण दिसायला अतिशय सुंदर आहे. तिचा नवरा आहे सावळ्या. सावळ्या आहे दारुडा, आणि दारू पिऊन त्याने गुन्हा केल्यामुळे तो 7 वर्ष तुरुंगामध्ये जातो. आता 7 वर्ष तुरुंगामध्ये गेल्यानंतर आपलं पोट कसं भरायचं म्हणून सुरंगा एका काजूच्या कारखान्यामध्ये कामाला जाते. पण तिच्याबरोबर तिथं असं काहीतरी घडतं की तिला ते गाव सोडावं लागतं. ते गाव सोडून ती बेळगावला जाते आणि तिथं जाऊन ती प्रसिद्ध नटी होते, आणि ती स्वतःचं नाव तुळशी बदलून सुरंगा ठेवते. त्यानंतरचं चौथं पात्र जे आहे ते म्हणजे सुलोचना. सुलोचना म्हणजे सुरंगा ज्या काजूच्या कारखान्यामध्ये काम करते त्या कारखान्याच्या मालकदारांची मुलगी. ही एक चित्रकार आहे आणि वयाच्या 26 वर्ष झाले तरीही तिच्या वडिलांनी तिच्यावरती लग्नाचा फोर्स केलेला नाही. त्यामुळे तिचे वडील आपल्याला फार चांगले वाटतात. ते आहे पुढचं पात्र. त्यांचं नाव आहे दादा. दादांसारखी कित्येक लोक समाजामध्ये असतात. दादा एक प्रतिष्ठित कारखानदार आहेत. त्यांनी गावामध्ये रोजगार उत्पन्न केलेला आहे. तसेच त्यांची पत्नी सुलोचना लहान असतानाच वारलेली आहे, परंतु दुसरं लग्न करून सावत्र आई सुलोचनाला प्रेम करणार नाही या भीतीपोटी त्यांनी दुसरं लग्नही केलं नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की दादा हे फार सन्मानित पात्र आहे, परंतु हे पुस्तक वाचताना तुम्हाला समजेल पुढे काय झालेलं आहे. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं पात्र म्हणजे बाप्पा. बाप्पा हे आहेत एक समाजसुधारक आहेत, एक गांधीवादी आहेत, गांधींच्या विचारावरती चालणारे आहेत. कित्येक वेळेला देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा घेताना जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. बाप्पांचं एकच गोष्ट आहे ती म्हणजे समाजाला व्यवस्थित करणे, आणि प्रत्येक वेळी ते समाजाला प्रबोधन करताना दिसतात. पण हा समाज त्यांच्या पुढे हो हो करतो, आणि बाप्पा पाठीमागे फिरले की बाप्पांनी जे सांगितलेलं आहे बिलकुल त्याच्या विपरीत करतो, सेम आजच्या समाजासारखंच. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दारू प्यायचं नाही तरी समाज दारू पितो, जुगार खेळायचं नाही तरी समाज जुगार खेळतो. ह्या सगळ्या व्यक्तिरेखा आहेत, हे सगळं कॅरेक्टर आहे, आणि या कॅरेक्टरचं डेव्हलपमेंट पुस्तकामध्ये फार छान पद्धतीनं केलं आहे. कुणावरतीही अन्याय केलेला नाही आहे किंवा कुणालाही खूप जास्त चांगलं महान दाखवलेलं नाही आहे. हे झालं पात्रांबद्दल. आता स्टोरीवरती येऊया. स्टोरी काय आहे? रमाकांत एक सुप्रसिद्ध आणि देखणा असा लेखक आहे. ह्याचं उठणं बसणं खूप मोठ्या लोकांमध्ये आहे, परंतु रमाकांतच्या वडिलांनी रमाकांतला बळजबरीने वत्सलाशी लग्न करायला लावलंय. वत्सला ही दिसायला थोडीशी कुरूप आहे, पण गुणांनी फार महान आहे. रमाकांतचं उठणं बसणं मोठ्या लोकांमध्ये असल्यामुळे वत्सलेचं कुरूप दिसणं हे त्याच्यासाठी फार लाजिरवाण आहे. एक दिवस असा येतो तो तिला आपल्या घरातून हाकलून लावतो. आता वत्सला जी आहे ती घरातून बाहेर पडल्यानंतर तिला असं वाटलं की आपलं जीवन संपलेलं आहे,
आणि तिच्या मनात तसे विचार पण येतात. परंतु तिच्या मनात असे विचार येतात की आपण स्वतःची ओळख निर्माण करायला हवं, आपण समाजाला समजून घ्यायला हवं. म्हणून ती एका ध्रुवावरून दुसऱ्या ध्रुवावरती येते, म्हणजे श्रीमंतीपासून गरिबीकडे येते. ती एका काजूच्या कारखान्यामध्ये काम करायला लागते. काशी नावाची बाई तिला आसरा देते, ती सुद्धा स्वार्थापोटी, कारण काशीला माहिती आहे की हिला जर आपण ठेवून घेतलं तर ही आपली सगळी कामे करेल. तसेच काशीच्या घरामध्ये सोन्या नावाचा एक मुलगा आहे, त्याची आई कुठेतरी बाहेर आहे. ती कोण आहे, काय आहे, हे पुस्तक वाचताना तुम्हाला नक्की कळेल. परंतु वत्सला सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा त्या मुलाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळते. तिथे काजूच्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर तिला ज्या ज्या गोष्टींचा अनुभव येतो तो सगळ्या ह्या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. गरीब अंधश्रद्धेकडे का वळतो, एवढ्या रूढी परंपरा ह्याच्यामध्ये का गुंतून जातो, ह्या सगळ्या गोष्टींचं विवेचन खूप चांगल्या पद्धतीने पण कोणालाही न दुखवता ह्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ह्या पुस्तकातल्या प्रत्येक पात्रामध्ये गुण आहेत, प्रत्येक पात्रामध्ये दोष आहेत. कुठलंही पात्र परिपूर्ण नाही, परंतु हे पुस्तक वाचताना त्या वेळेला ते पात्र आपल्याला खूप आवडतं. या पुस्तकातला माझा एक आवडता क्षण जो की मनाला चटका लावून देणार आहे. एक दिवस कृष्णा म्हणजेच वत्सला गुलाबाची फुलं विकायला बाजारात बसलेली असते आणि तिच्या शेजारीच एक छोटी मुलगी मुळ्या विकायला बसलेली असते. गेल्या 1 तास झाला तरी तिची एकही मुळी विकली जात नाही, म्हणून ती ज्या पद्धतीने रडायला लागते ते रडणं ह्या पुस्तकातून ऐकू यायला लागतं. आणि तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की आपण 5-10 रुपयांचा विचारही करत नाही, पण ते 5-10 रुपये एखाद्यासाठी किती मोठे असू शकतात. त्यामुळे हे पुस्तक आजच्या काळात प्रत्येकाने वाचायला हवं, कारण आज आपल्याला पैशाची किंमत राहिलेली नाही आहे, आज आपल्याला माणसांची किंमत राहिलेली नाही आहे. सगळ्या गोष्टी इन्स्टंट मिळतात, त्याच्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारची कोणाचीही जबाबदारी नको आहे. परंतु एक समाज म्हणून आपण या माणुसकीशी बांधलो गेलेलो आहे, ही मात्र भावना आपण आजकाल विसरूनच गेलो आहे. त्यामुळे हे पुस्तक आजच्या काळात प्रत्येकाने वाचायलाच हवं. हे पुस्तक 1938 साली लिहिलं आहे, परंतु आजही जिवंत वाटतं, कारण आजही सुंदर दिसण्याला पैसे असणाऱ्या लोकांना एक यशाचं प्रतीक मानलं जातं. आजही गरीब माणूस न्यायासाठी ताटकळत बसतो. आजही श्रीमंत माणूस आपल्या प्रतिष्ठा आणि पैशाच्या जोरावरती आपण केलेली पापं झाकून टाकतो. त्यामुळे हे पुस्तक एक समाजाने समाज म्हणून कसं राहायचं ह्याच्यासाठी एक आरसा आहे. जर तुम्हाला मनोरंजन आवडत असेल तर ह्या पुस्तकामध्ये नक्की नाही आहे, परंतु जर तुम्हाला समाजाला समजून घ्यायचं आहे, तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचं आहे, तर हे पुस्तक नक्की तुमच्यासाठी आहे. खूपशी पुस्तकं उत्तरं देतात. हे असं पुस्तक आहे की जे आपल्याला प्रश्न पाडतं आणि ते प्रश्न आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. हे पुस्तक 1938 साली आलेलं आहे, त्यामुळे खूपशा लोकांनी हे पुस्तक वाचलेलं असावं. जर तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच हा माझा पहिला व्हिडिओ आहे, तर व्हिडिओचा अभिप्रायही मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि विशेष करून आपल्या मराठी साहित्यातले जे क्लासिक्स आहेत, जी जुनी पुस्तकं आहेत, त्याच्यावरती आपण जास्त बोलणार आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पुस्तकाबद्दल भेटूया. वाचत रहा, आनंदी रहा.